नमस्कार मित्रांनो, मी महेश आणि ऑप्शन सेलिंग मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या 2 दिवसापासून पूर्ण तुम्ही बघू शकता शेअर मार्केटमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं, पॅनिक झालेलं आहे. प्रत्येक इन्व्हेस्टर घाबरलेला, प्रत्येक जण घाबरलेला, प्रत्येक जणाचा पोर्टफोलिओ रेडमध्ये झालेला असणार, राईट, कन्वर्ट झालेला असणार. सो मित्रांनो, रिझन एकच आहे. अमेरिकेमध्ये एक बँक आहे, सिलिकॉन व्हॅली बँक. ही काय झाली मित्रांनो, मागच्या एक हप्त्यामध्ये कोलॅप्स झालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे काही स्टार्टअप कंपनीज होतात, ज्यांचा पैसा याच्यामध्ये होता, तो सर्व अटकलेला आहे मित्रांनो. इव्हन इंडियातले काही स्टार्टअप कंपनीज आहेत, पेटीएम, नजारा टेक आणि Shaadi.com, या सर्वांचा पैसा या बँकमध्ये अटकलेला आहे मित्रांनो. आणि याच गोष्टीमुळे, या पॅनिकमुळे काय झालेलं आहे की अमेरिकन शेअर मार्केट जवळपास 12% पडलेला आहे मित्रांनो, त्यांची बँक निफ्टी. आणि याचाच कुठं ना कुठं इम्पॅक्ट इंडियन शेअर मार्केटमध्ये झालेला आहे. सो मित्रांनो, खूप सारे न्यूज होत आहे मित्रांनो की आता हे 2008मध्ये पण सेम झालं होतं मित्रांनो, ज्यामध्ये काय झालं होतं की US मधली एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट बंद पडली होती आणि त्याच्यामागे सर्व बँक कोलॅप्स झाल्या होत्या. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगामध्ये काय झालं होतं, एक आर्थिक मंदी आली होती. सो मित्रांनो, हेच आर्थिक मंदी 2023मध्ये आपल्याला दस्तक देत आहे का, राईट. सो आजचा व्हिडिओ मित्रांनो हा याच टॉपिकवर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा माझा 2 दिवसाचा रिसर्च आहे मित्रांनो. आणि ह्या 2 दिवसाच्या रिसर्चमध्ये हा 10 तास लावून मी हा व्हिडिओ बनवलेला मित्रांनो. व्हिडिओ थोडा लेंदी आहे मित्रांनो, पण अखेरपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार की पुढच्या वीकमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मार्केट जर पडलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा नेक्स्ट ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे. सो व्हिडिओ अखेरपर्यंत बघा आणि डेफिनेटली तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला मिळणार आहे, भरपूर साऱ्या फायनान्शियल गोष्टी माहीत पडणार आहे. सो मित्रांनो, चला बघूया की एक्झॅक्टली झालं काय आणि हा नेमका क्रॅश कुठला आहे. सो मित्रांनो, ही सिलिकॉन व्हॅली बँक जी आहे ती का डुबली हे समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न विचारणं जरुरी आहे. आणि हे 3 प्रश्न आहेत मित्रांनो. सो पहिला प्रश्न आहे मित्रांनो की व्हॉट बँक डू, म्हणजे बँक काम कसं करते. ओके. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॉट वेंट रॉंग, की असं काय गलत झालं की हे बँक अचानक डुबली. आणि तिसरा प्रश्न मित्रांनो जो खूप इम्पॉर्टंट आहे की व्हॉट कुड इम्पॅक्ट, की याचा इंडियन शेअर मार्केटवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. सो मित्रांनो, या 3 प्रश्नाची जर उत्तरं आपल्याला भेटली तर डेफिनेटली इंडियन शेअर मार्केट किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटवर या सर्व गोष्टीचा, या बँकेचा, या कोलॅप्सचा काय इम्पॅक्ट होणार आणि ही 2008 सारखे सिच्युएशन आहे का हे समजायला मदत होणार. ही जी बँक आहे सिलिकॉन व्हॅली बँक, ही ॲक्च्युली बँक आहे स्टार्टअपसाठी. अमेरिकेमध्ये खूप साऱ्या स्टार्टअप कंपन्याज आहे मित्रांनो. या स्टार्टअप कंपन्यासाठी ही बँक काय करते, काम करते, त्यांना लोन प्रोव्हाइड करते. सो इंडियामध्ये एक शो आहे मित्रांनो, शार्क टँक इंडिया. हे जर कदाचित तुम्हाला माहीत असणार, यामध्ये काय राहतात की खूप सारे बिग इन्व्हेस्टर आहेत इंडियामध्ये, जसे की अंशुल ग्रोवर आहे, अमन गुप्ता, विनीता सिंग, हे जज असतात मित्रांनो या शोमध्ये. आणि हे स्टार्टअप कंपन्या करतात का मित्रांनो, तिथे जातात आणि या जज समोर त्यांचा जो प्रोडक्ट राहते त्याचं प्रेझेंटेशन देतात. या जजला हा प्रोडक्ट आवडला तर हे काय असतात मित्रांनो, हे बिग इन्व्हेस्टर असतात. त्यांना हे प्रोडक्ट आवडलं तर ते काय करतात, त्या प्रोडक्टमध्ये काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. तर सेम मित्रांनो US पण काय मित्रांनो, मोठमोठाले इन्व्हेस्टर आहे. जर एक्झाम्पलचं नाव जर घेतलं मी तर गॅरी टिन हा एक इन्व्हेस्टर आहे. हे काय करतात की स्टार्टअप कंपनीज असतात. एक्झाम्पल जर मी म्हटलं तर इंडियामध्ये जसं ओला कंपनी आहे, ही स्टार्टअप आहे, उबेर आहे, स्टार्टअप आहे. तसेच US पण काही स्टार्टअप कंपनीज आहे. या स्टार्टअप कंपनीमध्ये काय करतात, हे जे बिग इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात, त्याचा पैसा इन्व्हेस्ट करतात. म्हणजे त्यांना काय असते, त्यांना वाटते की ही स्टार्टअप आज नाही तर उद्या ग्रो होणार आणि त्यामुळेच ते काय करतात, त्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हा नॉर्मल फ्लो असते मित्रांनो. कुठली कंपनी जेव्हा मोठी होते ती सुरुवात छोट्यापासूनच करते आणि स्टार्टअप कंपन्यांना पण सुरुवातीला फंडिंगच लागते आणि हे इनिशियल फंडिंग येते या बिग इन्व्हेस्टरपासून. सो कन्सिडर करा मित्रांनो की ओला आहे कंपनी, त्याच्यामध्ये काय केलं, या बिग इन्व्हेस्टरने 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आता ओला 1 लाख रुपयाचं करणार काय, राईट, प्रश्न पडला. सो ओला जी स्टार्टअप कंपनी आहे मित्रांनो, ही ओला काय करते की जे 1 लाख त्यांचे फंडिंग आले, त्या फंडिंगमधलं थोडं अमाऊंट काय करते, ते त्यांचा बिझनेस ग्रो करायसाठी करते. डेफिनेटली बिझनेस ग्रो करायचा आहे, एम्प्लॉय हायर करायचा आहे, त्यांना पेमेंट करायचं आहे, बिझनेसचं ॲडव्हर्टाइजमेंट करायचं आहे, सर्व गोष्टी राहतात XYZ कुठलाही बिझनेस ग्रो करायसाठी. सो जो 1 लाखाची इनिशियल फंडिंग जे राहते ते काय करतात, सुरुवातीला त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतात. एक्झाम्पल पकडू आपण की त्यांनी 30,000 रुपये सुरुवातीला इन्व्हेस्ट केले, तरी त्यांच्याकडे 70,000 उरले मित्रांनो. तर हे 70,000 रुपये काय करतात, ते SVB जी बँक राहते त्या बँकमध्ये काय करतात, डिपॉझिट करतात. सायकल समजली मित्रांनो, सायकल सोपी आहे. बिग इन्व्हेस्टर असतात, ते स्टार्टअप कंपनीज असतात, त्या स्टार्टअप कंपनीजला फंडिंग करतात आणि हे स्टार्टअप कंपन्या काय करतात, इनिशियल जी छोटी अमाऊंट असते ते त्यांच्या बिझनेससाठी लावतात आणि जी मोठी अमाऊंट राहते ती काय करतात, ॲज अ बँकमध्ये ती डिपॉझिट म्हणून ठेवतात. हा सिम्पल फंड आहे मित्रांनो. US ॲज इट इज होते, USमध्येच का कुठल्याही देशामध्ये ॲज इट इजच होते. हे स्टार्टअपची सायकल म्हणतात त्याला. आणि US काय झालं मित्रांनो, US 50%पेक्षा जास्त ज्या कंपन्या आहेत, स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत US हे काय करतात, त्यांची जी अमाऊंट आहे, जी इनिशियल अमाऊंट आहे, जी आपण आता मागच्या स्लाईडमध्ये बघितली, ते डिपॉझिट करतात ह्या SVB बँकमध्ये.
राईट. तर तुम्ही समजू शकता की किती मोठी फंडिंग ह्या SVB बँककडे येत असणार, राईट. सो फक्त US कंपन्या नाही मित्रांनो, इंडियाच्या पण काही कंपनीज आहेत, जसं की नजारा टेक आहे, Shaadi.com आहे, Paytm आहे. यांनी पण आपली फंडिंग काय केलेलं आहे, SVB बँकमध्ये डिपॉझिट केलेली आहे. सो मित्रांनो, कुठल्याही बँकला काय लागतात, कस्टमर, आणि यांच्याकडे भरपूर कस्टमर आहे आणि भरपूर कस्टमर असल्यामुळे यांच्याकडे काय डिपॉझिट जो आहे त्याचा काही तर प्रॉब्लेमच नाही आहे. सो तुम्हाला प्रश्न पडला असणार, अरे यांच्याकडे एवढा कस्टमर बेस आहे, एवढं मोठं डिपॉझिट आहे, तर मग प्रॉब्लेम काय आहे, का ही बँक पडली, राईट. हा प्रश्न आहे मित्रांनो. सो चला मित्रांनो, या बँकेचा प्रॉब्लेम्स बघूया की काय प्रॉब्लेम. सो मित्रांनो, बँकेचा प्रॉब्लेम समजण्या अगोदर आपल्याला बघायला लागणार की जनरली बँक जी असतात, कुठलीही बँक म्हणा, SBI म्हणा, की हे पैसे कसे कमवतात, राईट. यांचं वर्किंग मॉडेल कसं राहते. सो एक्झाम्पल घ्या मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया पैसे कसे कमवते, राईट. या बँकमध्ये काय असतात मित्रांनो, आपल्यासारखे डिपॉझिटर असतात, कस्टमर असतात. आपण काय करतो, या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करतो, राईट. आपले जे काही सॅलरीचे पैसे येतात, जे काही आपले बिझनेसचे पैसे येतात, आपण सेव्हिंग बँकद्वारे काय करतो, आपण या बँकमध्ये काय करतो मित्रांनो, ते पैसे काय करतो मित्रांनो, डिपॉझिट करतो, राईट. आणि त्याच्या बदले बँक काय करते, स्टेट बँक ऑफ इंडिया काय करते, आपल्याला इंटरेस्ट रेट देते. तो इंटरेस्ट रेट किती राहतो मित्रांनो, जवळपास 3 ते 4%. ते डिपेंड करते आता तो अकाउंट कुठल्या बँकमध्ये आहे, राईट. तुम्ही डिपॉझिट देता, तुमचे सेव्हिंग अकाउंट बँकमध्ये ओपन करता आणि त्या बदल्यात काय करते, बँक तुम्हाला 3 ते 4% रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला रिटर्न देते. सो मित्रांनो, आता बँक हे काय करते, बँककडे तर भरपूर सारे पैसे आलेले आहेत, असे खूप सारे कस्टमर आहे. तर बँक काय करते, कार लोन झालं, होम लोन झालं, हे कार लोन, होम लोन काय करते, दुसरे जे कस्टमर असतात त्यांना आपणच राहतो मित्रांनो, राईट. आपण काय करतो, कार लोन, होम लोन काय करतो, या स्टेट बँकमधून घेतो आणि ते कार लोन आणि होम लोनचं रेट ऑफ इंटरेस्ट किती राहतो मित्रांनो, 8 ते 10%, राईट. कन्सिडर करा की तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट भेटला 4% आणि तुम्ही त्याच बँकेमधून काय घेतलं, होम लोन घेतलं 10%ने. सो मित्रांनो, इथे गॅप किती पर्सेंटचा आहे मित्रांनो माहिती आहे, तुम्हाला रिटर्न देत आहे 4% आणि तुमच्यापासून घेत किती आहे, 10%. तर 6% जे प्रॉफिट आहे मित्रांनो, 6%चा जो डिफरन्स आहे ते पूर्ण काय जाते, बँकेच्या खिशामध्ये जाते. आणि हा सिम्पल कन्सेप्ट आहे मित्रांनो की बँक पैसे कसे कमवतात आणि SBI काय, कुठलीही बँक याच वेनी पैसे कमावते. आणि ही सिलिकॉन व्हॅली बँक पण मित्रांनो याच वेनी पैसे कमावणार, राईट. सो ही सिलिकॉन व्हॅली बँकमध्ये जर आपण डिस्कस केलं तर यांना खूप सारा मोठा कस्टमर बेस होता. आपण बघितलं की जवळपास US मधला 50% जे स्टार्टअप कंपन्याज आहे ते कुठं पैसे डिपॉझिट करतात. सो यांना कस्टमर भरपूर असल्यामुळे डिपॉझिट यांच्याकडे भरपूर होतं. सो डिपॉझिट आता काही प्रॉब्लेमच नव्हता मित्रांनो या बँकेला. सो प्रॉब्लेम जो होता मित्रांनो, तो प्रॉब्लेम होता लोनमध्ये मित्रांनो, प्रॉब्लेम विथ द लोन. आता प्रॉब्लेम विथ द लोन का, तुम्ही बघितलं असणार मित्रांनो, बँक पैसे कसे कमवतात, राईट. तुम्हाला प्रश्न पडला की प्रॉब्लेम विथ द लोन का. तुम्ही बघितलं आपण लास्ट स्लाईडमध्ये की बँक SBI पैसे कसे कमवते. ते सेव्हिंग अकाउंट आपण ओपन करतो, मुळे काय होते, बँकेत पैसे येतात आणि ते बँक काय करतात, दुसऱ्या कस्टमरला होम लोन, कार लोन हायर रेट ऑफ इंटरेस्टनी ते देतात. सो या SBI बँकसोबत प्रॉब्लेम काय होता की ही जी बँक होती यांना लोनसोबत प्रॉब्लेम होता. हे काय करत होती की लोन देऊ शकत नव्हती. आता हा प्रॉब्लेम विथ द लोन काय, तर समजून घ्या मित्रांनो की सध्या अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे की इंटरेस्ट रेट खूप जास्त वाढलेला आहे. जर आता करंटचा हा ग्राफ आहे मित्रांनो, या ग्राफमध्ये 5% हा फेडची रेट आहे मित्रांनो. आणि जे बिझनेस लोन आहे मित्रांनो, ते जवळपास 7 to 8% हे बिझनेस किंवा या स्टार्टअप कंपन्याला भेटत आहे. सो हाय रेट ऑफ इंटरेस्ट जेव्हा राहतात मित्रांनो, तेव्हा हे जे स्टार्टअप कंपन्याज काय करतात, हे अवॉइड करतात या बँकमधून लोन घ्यायसाठी, राईट. कारण रेट ऑफ इंटरेस्ट भरपूर आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे मित्रांनो, जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त राहते तेव्हा आपण पण होम लोन किंवा कार लोन घेण्यासाठी काय करतो, आपले प्लॅन पोस्टपोन करतो. घर घ्यायचं प्लॅन पोस्टपोन करतो, कार घ्यायचा प्लॅन पोस्टपोन करतो. का, तर रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतात. आणि हे जे स्टार्टअप कंपन्याच आहे यांच्यासोबत पण असंच झालं. अमेरिकेमध्ये काय झालं की अचानक जे रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते खूप वाढले मित्रांनो या काही महिन्यामध्ये. आणि त्याच्यामुळे जे स्टार्टअप कंपन्याज होत्या यांनी या बँकेतून लोन घेणं अवॉइड केलं, जस्ट बिकॉज रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना जास्त पे करावं लागणार. हा पहिला प्रॉब्लेम लक्षात आला मित्रांनो की या बँकमधून कोणी लोनच नाही घेतलं, त्या बँकला डेफिनेटली जे अर्निंग आहे ते अर्निंग येणार कसं, राईट. त्यांचा एक सोर्स ऑफ अर्निंग काय झाला, कम्प्लिटली स्टॉप झाला. आणि मित्रांनो, हा जो लोनचा प्रॉब्लेम असते ना, याला म्हणतात ऑपरेशनल प्रॉब्लेम. आणि हा ऑपरेशनल प्रॉब्लेम हा झाला SVB बँकसोबत. का, की त्यांना लोन प्रोव्हाइड नाही करू शकले आणि लोन प्रोव्हाइड नाही करू शकल्यामुळे त्यांचा सोर्स ऑफ इन्कम बंद झालं. त्यांचं ऑपरेशनच ऑलमोस्ट प्रॉब्लेममध्ये आलं आहे. सो बँकेचा जो पहिला प्रॉब्लेम होता तो मित्रांनो, तो होता ऑपरेशनल प्रॉब्लेम. दुसरा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो या बँकसोबत काय झाला, तो झाला विथड्रॉल प्रॉब्लेम. आता विथड्रॉल प्रॉब्लेम समजण्यासाठी समजून घ्या मित्रांनो, ही ओला, उबेर हे स्टार्टअप कंपन्यांकडे काय होतं मित्रांनो, फंडिंग होते. फंडिंग कुठं जमा होते मित्रांनो, SVB बँकमध्ये, राईट. त्यांचे डिपॉझिट होते. सो मित्रांनो, या ओला, उबेर यांना हे लोन तर घेऊ नाही शकत होते, कारण लोन किती होतं, हाय होतं. तर त्यांनी काय केलं, स्टार्ट केलं मित्रांनो, या बँकमधून जी त्यांची डिपॉझिट अमाऊंट होते ते डिपॉझिट अमाऊंट विथड्रॉल करणं स्टार्ट केलं. कारण डेफिनेटली ह्या ज्या स्टार्टअप कंपन्या यांना आमचा बिझनेस ग्रो करायचा आहे, राईट. बिझनेस तर चालू ठेवायचा आहे.
लोन तर घेऊ नाही शकत आहे, तर मग तेही काय करणार, जे बँकेत त्यांचे डिपॉझिट आहेत ते डिपॉझिटच यूज करणार, राईट. बिकॉज हाय रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा डिपॉझिटचे पैसे यूज करणं चांगलं आहे. आपण पण तेच करतो मित्रांनो. जेव्हा हाय रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असते ना मित्रांनो, तो कार लोन न घेता आपण काय करतो, डायरेक्टली कॅशमध्ये गाडी घेण्याचा प्रयत्न करतो. सेम ह्या बँकसोबत पण हेच झालं की ज्या स्टार्टअप कंपन्याज ज्या होत्या यांनी काय केलं, या बँकेमधून पैसे विड्रॉल करायचं स्टार्ट केलं. सो सिलिकॉन व्हॅली बँकसोबत प्रॉब्लेम लक्षात आले मित्रांनो, काय काय प्रॉब्लेम येते, राईट. सो जो पहिला प्रॉब्लेम होता की जी बँक जी होती ती अनेबल टू गिव्ह द लोन टू द न्यू कस्टमर्स, म्हणजे नवीन कस्टमर ते ॲड नाही करू शकले लोन देण्यासाठी, राईट. हा पहिला प्रॉब्लेम होता जो आपण डिस्कस केला, ऑपरेशनल प्रॉब्लेम होता. आणि दुसरा प्रॉब्लेम होता कॅश विड्रॉल. लोन हाय रेट ऑफ इंटरेस्टमुळे काय झालं होतं, जे स्टार्टअप कंपन्याज होता यांनी काय केलं, त्यांची जी डिपॉझिटचे अमाऊंट होते बँकमधून ते विड्रॉल करणं स्टार्ट केलं होतं. सो मित्रांनो, दोन प्रॉब्लेम लक्षात आला, अनेबल टू गिव्ह द लोन आणि कॅश विड्रॉल. पण ॲक्च्युली ह्या एवढा मोठा प्रॉब्लेम नव्हता मित्रांनो. सर्वात मोठी जी प्रॉब्लेम होती या बँकसोबत होती मित्रांनो, बॅड इन्व्हेस्टमेंट. कारण मित्रांनो हे सिम्पल आहे की बँक लोन देतात, कॅश विड्रॉल होतात, ह्या प्रॉब्लेम होतात. पण मित्रांनो जी सर्वात मोठी जी प्रॉब्लेम होते की ह्या बँक जे आपण जे सेविंग अकाउंटमध्ये जे कस्टमर पैसे टाकतात ते पैसे ही बँक कशी इन्व्हेस्टमेंट करते. आणि या बँकचा सर्वात मोठा प्रॉब्लेम इथेच होता मित्रांनो, बॅड इन्व्हेस्टमेंट. आता ही बॅड इन्व्हेस्टमेंट काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या बँकेची बॅलन्स शीट बघावं लागणार. आणि मित्रांनो ही बॅलन्स शीट मी काल रात्री स्टडी केली मित्रांनो. हे सोप्यात सोप्या भाषेत मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो मित्रांनो. बँकांना जे पैसे येतात ना मित्रांनो कस्टमरकडनं, ते पैसे काय करतात, बँक इन्व्हेस्ट करतात. आणि हे इन्व्हेस्टमेंट जनरली काय करतात, हे सेफ इन्व्हेस्टमेंट असते, एकदम सुरक्षित इन्व्हेस्टमेंट ते करण्याचा प्रयत्न करतात. तर सिलिकॉन व्हॅली बँकनी काय केलं होतं, जे सेम त्यांच्याकडे कस्टमरचे भरपूर सारे पैसे होते, त्यातले त्यांनी 91,000 करोड जे त्यांची अमाऊंट होती ते त्यांनी एका बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केली होती. तो बॉन्ड होता मित्रांनो HTM सिक्युरिटीज, याला म्हणतात हेल्ड टू मॅच्युरिटी बॉन्ड. आता काय झालं मित्रांनो की त्यांनी मॅक्झिमम त्यांचे जे डिपॉझिट होते कस्टमरचे ते त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केले, या बॉन्डमध्ये. आता मित्रांनो हा बॉन्ड खूप सेफ आहे मित्रांनो. जर तुम्ही मॅच्युरिटीपर्यंत याला होल्ड केलं तर डेफिनेटली याच्यापासून आपल्याला चांगलेच रिटर्न येतात. पण मित्रांनो तुम्ही इथं प्रॉब्लेम काय मित्रांनो, त्यांनी अमाऊंट किती डिपॉझिट केले, 91,000 करोड. ओके. आणि जनरली होते काय मित्रांनो, जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट वाढतात तेव्हा हे जे बॉन्ड्स असतात, कुठलेही बॉन्ड्स असो, त्याची व्हॅल्यू काय होते मित्रांनो, कमी होते. आणि ही व्हॅल्यू जी कमी झाली मित्रांनो ते SBI बँकसोबत पण झाली. जे 91,000 करोड त्यांनी टाकले होते ते आता 76,000 म्हणजे 70,000 करोडवर त्याची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. सो इन शॉर्ट या बँकला या बॉन्डपासून 15,000 करोडचा लॉस झालेला आहे. सो मित्रांनो ही आहे यांची बॅलन्स शीट, राईट. याला आणखी आपण सिम्पल करायचा प्रयत्न करू मित्रांनो. बघा हे SBI बँकनी काय केलं, त्यांचे 77% ऑफ द डिपॉझिट म्हणजे ज्याचे मॅक्सिमम डिपॉझिट जे आहे, जे जवळपास अमाऊंट होते 91,000 करोड, हे 91,000 करोड कुठे इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी मित्रांनो, एका बॉन्डमध्ये. जो बॉन्ड होता हेल्ड टू मॅच्युरिटी हा बॉन्ड खूप सेफ राहतो मित्रांनो. याच्यामध्ये आता त्याची प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, 76,000 करोड. का, रेट ऑफ इंटरेस्ट वाढले त्याच्यामुळे बॉन्डची व्हॅल्यू कमी झाली. आणि यांना लॉस किती होत आहे मित्रांनो, $15,000 $15,000, राईट. सो $15,000 हा लॉस खूप मोठा नाही राहत मित्रांनो, जेव्हा तुमची बँकची राहते ही स्ट्रॉंग राहते. पण इथे प्रॉब्लेम काय होता मित्रांनो, यांचा दुसरा प्रॉब्लेम होता यांची होल्डिंग, राईट. यांची जी इक्विटी होल्डिंग होती ना मित्रांनो, इक्विटी होल्डिंग म्हणजे जे प्रेझेंट त्यांच्याकडे जे अमाऊंट आहे बँक चालवण्यासाठी, राईट. मॅक्झिमम पैसा कुठे होता, बॉन्डमध्ये, राईट. होम लोन किंवा कार लोन ते देऊ शकत नव्हते. त्यांच्याकडे जे ऑपरेशनसाठी जे पैसे राहतात, राईट, त्याला म्हणतो आपण इक्विटी होल्डिंग. ती इक्विटी होल्डिंग किती होती मित्रांनो यांच्याकडे, $16 बिलियन. सो लॉस आहे 15,000 करोडचा, राईट. आणि त्यांच्याकडे जे इक्विटी होल्डिंग आहे ती आहे $16 बिलियन, राईट. सो मित्रांनो हे एक अलर्ट राहते की बँक ही आत्ता कधीही कोलॅप्स होऊ शकते. कारण त्यांचा लॉस 15,000 करोडचा आहे, त्यांच्याकडे होल्डिंग किती आहे, फक्त 16,000 करोड. या केसमध्ये जर आणखी लॉस जर वाढला तर ही बँक काय होणार मित्रांनो, जसे पत्ते जे असतात ना कार्ड्स, आपले प्लेइंग कार्ड्स जे जसे कोलॅप्स होतात तसे ही बँक पण काय होऊ शकते, कोलॅप्स होऊ शकते. आणि हेच या बँकेसोबत झालं मित्रांनो. सो मित्रांनो सिम्पल आहे, समजलं तुम्हाला की सिलिकॉन व्हॅली बँक का कोलॅप्स झाली. सिम्पल होतं मित्रांनो, यांचे प्रॉब्लेम्स होते. यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता ऑपरेशनल प्रॉब्लेम, त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम होता यांचा विड्रॉल प्रॉब्लेम, आणि तिसरा प्रॉब्लेम जो होता, जो सर्वात मोठा वाटतो मला, तो होता बॅड इन्व्हेस्टमेंट. या 3 कारणामुळे ही बँक काय झाली, टोटली कोलॅप्स झाली. आणि याच्यासोबतच काय झालं, US मार्केट पण काय झालं, कोलॅप्स झालं, क्रॅश झालं. आणि त्याच्यासोबतच इंडियन मार्केट पण काय झालं, शुक्रवारी
क्रॅश झालं आणि आज पण बघा मंडे आहे आणि मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करता करता जे इंडियन निफ्टी आहे ती 50 पॉईंटनी खाली पडलेली आहे. बँक निफ्टी जवळपास 250 पॉईंटनी खाली पडलेली आहे. तर आपण बघितलं मित्रांनो की सिलिकॉन व्हॅली बँकने काय केलं, त्यांचं मॅक्झिमम जे डिपॉझिट अमाऊंट होती जवळपास 77% अमाऊंट हे कुठं इन्व्हेस्टमेंट केली यांनी STM बॉन्डमध्ये. आणि बॉन्डमध्ये सध्या त्यांचं काय चालू आहे मित्रांनो, सध्या लॉस चालू आहे जवळपास 15,000 बिलियन करोडचा. सो मित्रांनो बघा, जोपर्यंत लॉस तर आहे डेफिनेटली राईट, हा बॉन्डमध्ये आहे, लॉस आहे, पण हा लॉस जोपर्यंत लॉस नाही राहत जोपर्यंत आपण त्याला बुक नाही करत. पण आता असा प्रश्न असा पडला की असं काय झालं या बँकला, अशी कुठली वेळ आली या बँकला की जे अमाऊंट यांची पडलेली आहे त्या बॉन्डमध्ये ते त्यांना लॉसमध्ये विड्रॉल करावं लागत आहे. आणि मित्रांनो आपण आत्ताच बघितलं होतं की एक मॉडेल बघितलं होतं की जे स्टार्टअप कंपनीज आहे ते काय करत आहे, या बँकेमधून त्यांचे पैसे काय करत आहे, विड्रॉल करत आहे. का विड्रॉल करत आहे, कारण हाय रेट ऑफ इंटरेस्ट असल्यामुळे काय झालेलं आहे ते लोन नाही घेऊ शकत आहे आणि त्यांना बिझनेस चालवायचा, आणि बिझनेस चालवासाठी त्यांनी काय केलेलं आहे, या बँकेत पैसे घेणं विड्रॉल करणं स्टार्ट केलं आहे. सो मित्रांनो सिम्पल रिझन आहे राईट, हाच एक फंडा आहे, हाच एक प्रॉब्लेम आहे जो SBI बँकसोबत झाला, सिलिकॉन व्हॅली बँकसोबत झाला की त्यांचे ऑपरेशनल प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यातच हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाढले अमेरिकेमध्ये. त्यामुळे जे स्टार्टअप कंपनीज होतात त्यांनी नवीन लोन नाही घेतलं. नवीन लोन न घेतल्यामुळे काय केलं, त्यांना त्यांचा बिझनेस चालवायचा होता. बिझनेस चालवासाठी त्यांनी काय केलं की जे पैसे बँकमध्ये पडलेले होते ते त्यांनी विड्रॉल करणं स्टार्ट केलं. सोबत काय झालं मित्रांनो, काही जे स्टार्टअप कंपनीज होत्या त्यांनी काय केलं, जसे मी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवली राईट, तशीच त्यांनी पण काय केलं, या बँकेची बॅलन्स शीट बघितली आणि बॅलन्स शीट बघितल्यानंतर त्यांना असं ते लक्षात आलं की अरे ही बँक तर आता डुबणार आहे. कारण मी तुम्हाला लास्ट स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलं होतं की नुकसान आहे त्यांना त्या बॉन्डमध्ये $15,000 बिलियन, इक्विटी होल्डिंग आहे $16,000 बिलियन आणि जर आणखी नुकसान वाढलं तर या केसमध्ये डेफिनेटली बँक काय होणार, कोलॅप्सच होणार. आणि हेच कंपनीज होते त्यांनी हे बॅलन्स शीट बघितले आणि त्याच्यामुळे काय झालं, एक पॅनिक तयार झालं मित्रांनो मार्केटमध्ये. आणि या पॅनिकमध्ये काय केलं, हे जे लोक होते ज्यांची या बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट होती या लोकांनी काय केलं, पैसे काढणं स्टार्ट केलं. त्यात मित्रांनो आगीत तेल टाकायचं काम केलं तिथल्या मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरनी. जसे इंडियामध्ये जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहे, विनीता सिंग झाला, अमन गुप्ता झाला, पियुष बंसल झाले, हे मोठे इन्व्हेस्टर आहे. हे काय करतात, स्टार्टअप कंपनीजला फंडिंग करतात. तसेच US पण आहे ना काही मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत जे ज्याचं मार्केट ऐकते, ज्याचे जे स्टार्टअप कंपनीज आहेत ते ऐकतात. तसंच एक इन्व्हेस्टर होता गॅरी टेन, यांनी काय केलं, त्यांचे इन्व्हेस्टर जे होते ज्यांचे जे स्टार्टअप कंपनीज होता त्यांना सांगितलं की हे बँक डुबणार आहे आणि या बँकेतून पैसे काढा. आता झालं असं मित्रांनो की पुरं मार्केटमध्ये अशी न्यूज आली की हे आता बँक डुबणार आहे. डेफिनेटली बॅलन्स शीट खूप कमजोर होती आणि यामुळे जेवढे पण इन्व्हेस्टर होते, जेवढे पण स्टार्टअप कंपनीज होता ज्यांचे पैसे त्या बँकेमध्ये होते ते सर्वजण काय करायला लागले, विड्रॉल करायला लागले. विड्रॉल करण्यामुळेच काय झालं, एक साथ विड्रॉल केल्यामुळेच काय झालं की ही जी बँक होती सिलिकॉन व्हॅली बँक, यांना जो त्यांचा बॉन्ड होता तो बॉन्ड ब्रेक करावा लागला. त्यांना तो बॉन्ड नुकसानमध्ये त्याच्यातून पैसे विड्रॉल करावे लागले. नुकसान किती होतं मित्रांनो, $15,000 बिलियन. आणि तो बॉन्ड त्यांना $15,000 बिलियन तो काय करावा लागला, एक्झिट करावा लागला, कारण त्यांना त्यांचे डिपॉझिटरचे पैसे वापस करायचे होते. हा सर्व खेळ आहे मित्रांनो. समजले तुम्हाला की का बँक डुबली. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो की याचा इम्पॅक्ट काय होणार, US मार्केटवर इम्पॅक्ट काय होणार आणि त्यासोबतच इंडियन मार्केटवर इम्पॅक्ट काय होणार. आणि इन शॉर्ट आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर काय इम्पॅक्ट होणार, या सर्व गोष्टीचा, या सिलिकॉन व्हॅली बँक कोलॅप्स झाला त्याचा. प्लस दुसरा असा क्वेश्चन राहणार की जसं की 2008 बघितलं होतं, लेमन अँड ब्रदर्सची कंपनी होती, ते पण असंच काही क्रॅश झालं होतं मित्रांनो. तेव्हा ही बँक डुबली होती. तसं आहे ना मित्रांनो, बाकीच्या बँकेच्या पण होत्या त्या बँक पण डुबल्या होत्या. सो सेम सिनेरिओ 2008 जो झाला होता, सो सेम सिनेरिओ रिपीट होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. US पण काही मोठमोठ्या बँक्स आहेत जसे की JP मॉर्गन स्टॅनली आणि खूप मोठ्या बाकीच्या बँक्स आहे. या बँकेनी पण काय केलेलं आहे, हा जो बॉन्ड आहे STM बॉन्ड्स आहे किंवा दुसऱ्या टाईपचे बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि जर त्यांची बॅलन्स शीट बघितली त्याची इन्व्हेस्टमेंट ही निगेटिव्हमध्ये आहे. पण मित्रांनो या बँकेसोबत काही प्रॉब्लेम नाही आहे. या बँकेचे जे मोठमोठ्या बँक्स आहेत, जगन आणि मॉर्गन स्टॅनलीचं मी एक्झाम्पल दिलं, या बँकेची जेव्हा मी बॅलन्स शीट बघितले काल रात्री तर मला असं काही प्रॉब्लेम नाही दिसला. त्यांची बॅलन्स शीट आहे ना खूप जास्त स्ट्रॉंग आहे. त्यांची इक्विटी होल्डिंग जे त्यांच्याकडे जो इनफ पैसा आहे की ज्यामुळे ते काय करू शकतात, हा बॉन्ड होल्ड करू शकतात. आणि डेफिनेटली मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की हा बॉन्ड खूप सेफ आहे मित्रांनो. जर हा मॅच्युरिटीपर्यंत जर होल्ड केला तर डेफिनेटली याच्यातून या बँकेंना काय होणार, प्रॉफिटच होणार. सो या बँकेंचा प्लस ॲडव्हान्टेजेस आहे की त्यांची इक्विटी होल्डिंग चांगली आहे, त्यांची बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे या बँकेंना काहीही गरज नाही की ते त्यांचा बॉन्ड लॉसमध्ये विकणार. पण SBI बँकसोबत काय झालं होतं मित्रांनो, की उलटं झालं होतं. त्यांना त्यांचा बॉन्ड ब्रेक करावा लागला कारण त्यांना त्यांच्या डिपॉझिटरचे पैसे वापस करावे लागले.
सो कन्सेप्ट क्लिअर झाले मित्रांनो. सिलिकॉन व्हॅली बँक आणि ज्या बाकीच्या बँक आहे US मध्ये त्याच्यातला फरक तुम्हाला समजला. आणि आणखी एक मोठा फरक समजून घ्या की 2008मध्ये काय झालं होतं, लेमन अँड ब्रदरची बँक डुबली होती. तेव्हा त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट होती ती त्यांची इन्व्हेस्टमेंट होती सब प्राईम लोन म्हणून. ही आता जर सब प्राईम लोनला जर मी कन्सिडर केलं, खूप बॅड इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये 2008मध्ये काय केलं होतं, लेमन अँड ब्रदर कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यासोबतच ज्या US मोठमोठ्या बँक होत्या त्यांनी पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि इन शॉर्ट काय झालं होतं की हा सब प्राईम लोन हा कोलॅप्स झाला आणि यासोबतच काय झालं की बाकीचे जे बँक्स होत्या US त्या कोलॅप्स झाल्या होत्या. कारण अल्टिमेटली मी काय सांगितलं, ही सर्वात जो हा बॉन्ड सांगितला सब प्राईम लोन हे बॅड क्वालिटी इन्व्हेस्टमेंट होती. पण त्याला जर कम्पेअर केलं STM सोबत मित्रांनो, तर STM ही गुड क्वालिटी आहे, हे सिक्युरिटी बॉन्ड आहे आणि हा सर्वात सेफ समजला जातो. आता इंटरेस्ट रेट हाय आहे त्याच्यामुळे या बॉन्डची व्हॅल्यू काय झालेली आहे, कमी झालेली आहे. पण डेफिनेटली इंटरेस्ट रेट जेव्हा कमी होणार या बॉन्डची व्हॅल्यू वाढणार आणि या बॉन्डची व्हॅल्यू वाढणार तर अल्टिमेटली ह्या सर्व बँकांना काय होणार, ह्याच्यातून प्रॉफिटच होणार. सो इन शॉर्ट हे पूर्ण स्टडी, हे पूर्ण जे रिसर्च केला मित्रांनो, याच्यावरून मला एक लक्षात आलेलं आहे की हा 2008चा सिनेरिओ नाही आहे. 2008मध्ये सिनेरिओ अलग होता, हा 2023 आहे. सो आता मित्रांनो आपला समोरचा प्लॅन काय राहणार. सो बघा मित्रांनो, आता काय आज आहे सोमवार मित्रांनो. आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर सारे असे व्हिडिओ दिसणार, भरपूर सारे यूट्यूबवर व्हिडिओ येणार, न्यूज येणार, राईट, की जे त्यामध्ये सांगणार की अरे हे 2008 सारखंच आता मार्केट कोलॅप्स होणार, सर्व होणार. पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिअल फॅक्ट सांगितला, मी रिअल रिसर्च केला. सॅटर्डे संडे मी 2 दिवस मी कंटिन्युअसली या न्यूजला ट्रॅक करत होतो. काल रात्री बसून मी याचा पूर्ण रिसर्च केला मित्रांनो, त्यानंतर हा व्हिडिओ बनवला. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, काही दिवस मार्केटमध्ये पॅनिक राहणार. पॅनिक कशामुळे राहणार, कारण फेक न्यूज येणार, काहीतरी काही लोक गलत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. त्यामुळे काय होणार, US मार्केट म्हणा की इंडियन मार्केट थोडं पडणार, राईट. हा जो इश्यू राहणार मार्केट कोलॅप्स व्हायचा, हा सेंटिमेंटल राहणार मित्रांनो, फंडामेंटल नाही. का फंडामेंटल नाही, कारण मी सांगितलं बाकीच्या बँक्सवर एवढा इम्पॅक्ट होणार नाही. इम्पॅक्ट कोणावर होणार मित्रांनो, स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत त्यांच्यात इन्व्हेस्टमेंट होती त्या कंपन्यांना थोडा फरक पडणार. पण मित्रांनो आज सकाळी मी जेव्हा न्यूज बघितली तेव्हा US गव्हर्नमेंट आणि रेग्युलेटर्स काय झाले ते समोर आले आणि त्यांनी अश्युरन्स दिला त्यांच्या डिपॉझिटरला की त्यांचा पैसा डुबणार नाही. सो मला तर इन शॉर्ट काहीच नाही वाटत आहे की काही असं क्रॅश होणार 2008 सारखं. सो मित्रांनो इन केस मंडे, ट्यूजडे, वेनसडे याच्यामध्ये जर मार्केट पडलं ह्या न्यूजमुळे किंवा पॅनिक झालं तर मित्रांनो आपल्याकडे एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी राहणार की आपण शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. यामध्ये तुम्हाला जे शेअर आवडतात मित्रांनो, जे तुम्हाला आवडतात ते शेअर तुम्ही काय करा, बाय करणं स्टार्ट करा मित्रांनो. जर तुम्हाला भीती वाटत असणार राईट, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्हाला 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल ना, तर तुम्ही 25 असे 25 रुपये 4 लॉटमध्ये तुम्ही काय करा, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही शेअर मार्केटमध्ये करू शकता, SIPमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही काय करू शकता, लमसम टाकू शकता. कारण मित्रांनो या गोष्टी आहे ना खूप कमी वेळेस होतात की मार्केटमध्ये पॅनिक होते आणि त्याच्यामुळे मार्केट पळते आणि पॅनिकचं रिझन खूप फालतू राहते. जसं हे रिझन आहे मित्रांनो, सेंटिमेंटल रिझन राहणार मित्रांनो. जर मार्केट पडलं तर फंडामेंटल काहीही नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, पूर्ण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. सो मित्रांनो माझा समोरचा प्लॅन काय राहणार. आज सोमवार आहे मित्रांनो, आज मार्केट थोडं पडलेलं दिसलं आहे मला मित्रांनो. मी आज पण बाईंग करणार, उद्या पण बाईंग करणार आणि परवा पण बाईंग करणार. जेव्हा मार्केट पडणार तेव्हा मी हेवी बाईंग करणार मित्रांनो, जे शेअर्स मला आवडतात. आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी आज याच्याचसाठी रेकॉर्ड केला मित्रांनो. हा जवळपास माझ्या सॅटर्डे संडेची पूर्ण मेहनत आहे आणि काल जवळपास पूर्ण दिवस मित्रांनो, जवळपास 8 ते 10 तास बसून मी पॉईंट्स काढले, रिसर्च केला आणि हा व्हिडिओ बनवला, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत मला तुम्हाला सांगता यायला हवं. सो मित्रांनो तुम्हाला जर वाटत असणार की मी जे एफर्ट घेतले तुमच्यासाठी ते जेन्युइन आहेत, राईट. सो डेफिनेटली मित्रांनो तुम्ही मला फॉलो करू शकता. तुम्ही माझे पहिले सबस्क्रायबर आहेत. 280 सबस्क्रायबर झालेले आहे आणि या 280 सबस्क्रायबरसाठीच हा माझा जेन्युइन प्रयत्न होता. हा बेस्ट ऑफ द बेस्ट व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला मित्रांनो, जेणेकरून माझे जे 280 सबस्क्रायबर आहेत त्यांना या गोष्टीपासून फायदा झाला पाहिजे. सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. डेफिनेटली आपण उद्या आणि परवा मार्केटचं ॲनालिसिस करू आणि त्यानुसार आपण आपले इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू. सो मित्रांनो चला आजच्यासाठी एवढंच. आपण पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ राहो.